कालचा भाग सगळ्यांना समजलेला आहे. आपण स्टार्ट करूया आजच्या नवीन लेक्चर. ओके, चला. काल आपण काय बघितलं होतं? रूल्स फॉर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. जर बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह, आपल्याला काय करायचंय? ऍडिशन करायचं. बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह, तरी पण आपल्याला काय करायचंय? ऍडिशनच करायचंय. आणि आन्सरला मात्र आपल्याला काय द्यायचंय? निगेटिव्ह साईन द्यायचं. तिसरा रूल आपण बघितला होता की एक नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर निगेटिव्ह आहे. जर एक नंबर पॉझिटिव्ह दुसरा नंबर निगेटिव्ह असेल तर मात्र आपल्याला काय करायचंय? त्यावेळेस सबट्रॅक्शन करायचंय आणि जो बिगर नंबर असेल त्याचं साईन आपल्याला द्यायचं. आणि फोर्थ रूल पण सेम आहे. जर फर्स्ट नंबर निगेटिव्ह असेल आणि सेकंड नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचंय अगेन. आणि आपल्याला काय करायचंय? जो बिगर नंबर असेल त्याचा आपल्याला काय द्यायचंय? साईन द्यायचं. ओके, इथपर्यंत आपल्याला समजलेले. आता याचा पुढचा भाग आहे आपल्याला बघायचा आहे. अगेन आपण रिमाइंडर करूया. आजचा आपला डे आहे थर्ड डे. ओके, आणि आता किती टोटल डेज शिल्लक राहिले? 335 डेज आपले शिल्लक राहिले. ओके, आजचा आपला एपिसोड नंबर किती आहे? 3. ओके, बेसिक लेक्चरचा. ठीक आहे. आपण इथपर्यंत काल आलो होतो रूल्स फॉर द सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचे रूल्स आपण बघत होतो. सबट्रॅक्शन मध्ये आपण सिमिलरली बघितलं की जर ब्रॅकेटच्या बाहेर इकडे अशा पद्धतीने मायनस असेल तर हा मायनस मायनस काय होतो? +9 होतो. जर इकडे मायनस आहे आणि इकडे +9 आहे तर हा मायनस प्लस काय होतो? -9 होतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. ठीक आहे, आज तुम्हाला प्रॅक्टिसला सॉल्व्ह करायला हे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. सिमिलरली इकडे एक नंबर दिलेला आहे बघा, आणि या ठिकाणी एक नंबर दिलाय आणि इथे काय करायचंय? आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करायची. काय करायचंय? आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. ओके, सो इथे लिहिलेलं आहे आपण 3 - 6. सिमिलरली मी इथे काय लिहू शकतो? 8 - 6 हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. -3 - 6, -3 हा मायनस आणि हा 6. हा 6 म्हणजे काय रे? +6 आहे. हा काय? +6 आहे. हा -2, हा मायनस आणि हा 6. चला सॉल्व्ह करूया. इथे 8 आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. 6 हा निगेटिव्ह नंबर आहे. ओके, -6 आहे ना, म्हणजे काय झाला? निगेटिव्ह नंबर. सो प्लस मायनस काय करतो आपण? मायनस सबट्रॅक्शन करा. 8 मधनं 6 गेले 2. मोठी संख्या 8, तिचं साईन प्लस साईन देण्याची गरज नाहीये. अगेन आता बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह. दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असल्यावर काय करणार? ऍडिशन. 6 आणि 3 किती झाले? 9. ओके, बट आन्सरला मात्र काय देणार? निगेटिव्ह साईनच देणार. अगेन बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ओके, जमेल. आता इथे काय दिले? 3 मायनस आणि हा 9. 3 - 9 सॉल्व्ह करा तुम्ही. 8 - 9, 8 - 9, -3 - 9, -3 मायनस आणि हा 9, हा -2 - 9. चला करा सॉल्व्ह. ओके, हे सिमिलर हे पण सॉल्व्ह करायचं आहे. 3 - -4, 3 हा 3 हा मायनस आणि हा -4 सॉल्व्ह करता येईल. मी इथे सॉल्व्ह करतो बघा. हे 3 - -4 काय होईल? हा मायनस मायनस बिकम +4. सो 3 + 4 किती झाले? 7. सो युअर आन्सर इज 7. सिमिलरली 8 - -4, 8 - -4 हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. -3 - -4, -3 - -4 आणि हा -2 - -4, -2 -4 हे एक सॉल्व्ह करून देऊ. हे वाला एक सॉल्व्ह करून देतो. इकडे लक्ष द्या. लुक एट हियर. बघा हे वाला, हा -3 -4. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. जर तुम्ही लक्ष देताय तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो पहिला नंबर आहे याच्यामध्ये काहीही चेंज नाही करायचं. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चेंज करायचा नाहीये. हा -3 तुमचा ऍज इट इज आहे. मायनस मायनस हा मायनस आणि हा मायनस जवळ आहे ना, याच्यात चेंज होईल. तो मायनस मायनस बिकम काय होईल? -- +4. आता चेक करा, फर्स्ट नंबर इज निगेटिव्ह.
सेकंड नंबर इज पॉझिटिव्ह, सो मायनस प्लस काय असतं मायनस. सो 3 मधनं 4 गेला किंवा 4 मधनं 3 गेले, किती उरला 1. मोठी संख्या काय 4, त्याचं साईन काय प्लस, प्लस साईन द्यायची गरज. पुढचं जमेल तुम्हाला. सिमिलरली आता हे सॉल्व्ह करूया. बघा इथे 3 मायनस आणि हा मायनस, 3 मायनस आणि हा मायनस 5. इथे काय होईल, हा मायनस मायनस काय होईल प्लस. सो 3 प्लस 5 किती झाले 8. ओके, करता येईल सॉल्व्ह. चला मग तुम्ही सॉल्व्ह करा आता हे सगळे क्वेश्चन्स. आय होप आता सगळं सॉल्व्ह होईल तुमच्याकडनं. 3 मायनस 0 इथे काय येईल, 3 मायनस 0 म्हणजे काहीच नाही. काय आन्सर आलं तुमचं 3. सिमिलरली पुढचे सगळे इथं काय होतं 3 मायनस प्लस 7, 3 मायनस प्लस 7. सो प्लस बघा इथे लिहितो मी 3 मायनस प्लस 7. सो 3 ॲज इट इज, हा मायनस आणि हा प्लस काय झाला रे मायनस आणि हा 7. सो 3 मधनं 7 गेले, किती उरले 4. मोठी संख्या कोण 7, तिचं साईन काय मायनस. ओके, सिमिलरली सॉल्व्ह करायचं. इथे काय 3 मायनस आणि हा मायनस 8, मायनस मायनस 8. इथे काय होईल, हा 3 ॲज इट इज, मायनस मायनस काय होईल प्लस 8. 8 प्लस 3 किती झाले 11. सिमिलरली हे पण होतं 3 मायनस मायनस 3, 3 मायनस जरा वर लिहितो 3 मायनस मायनस 3. हा मायनस मायनस काय होईल प्लस 3. सो 3 प्लस 3 किती झाले 6. व्हेरी इझी. आहे काही डिफिकल्ट याच्यामध्ये. ओके, करता येईल सॉल्व्ह सगळे क्वेश्चन्स घरी करता येईल. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरी सॉल्व्ह करा. ओके, म्हणजे आता घरी जाऊन तुम्ही व्हिडिओ बघालच ना, तेव्हा पॉज करून घ्या आणि काय करा सॉल्व्ह करून घ्या पुढचे क्वेश्चन्स. किंवा हा एक टेबल लिहा आणि हा टेबल लिहा, मग घरी जाऊन सॉल्व्ह करता येईल. मग काय व्हिडिओ बघायची गरज पण नाही. कळलं, समजलं सगळ्यांना. हे जायचं पुढे. चला आता बघूया रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन. हे तर व्हेरी इझी, काय एवढं डिफिकल्ट नाहीये. मल्टिप्लिकेशनचे रूल्स काय आहेत, खूप इझी आहेत. वरती टॉपिकचं नाव द्या. टॉपिकचं नाव आहे रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन. हे कधी आहे तुम्हाला स्टँडर्ड 7th मध्ये. ठीक आहे, सेम रूल आहेत, काही डिफिकल्ट नाहीये. प्लस 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 होतं, मायनस मायनस प्लस होतं. आन्सरला मात्र मायनस साईन नाही द्यायचं इथे. ओके, ही गडबड झाली थोडीशी. चला एक फर्स्ट एक्झाम्पल घेऊया की बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह असतील तर काय करायचं, आन्सरला प्लस द्यायचं. आता इथे काय होतं की ऍडिशन मध्ये काय होतं की प्लस प्लस असेल तर प्लस म्हणजे इथे काय करायचंय ऍडिशन करायचं. ही काय होती रे ऍडिशन म्हणजे काय, एक प्रकारची ऍक्शन आहे. ऍडिशन म्हणजे एक प्रकारची काय आहे ऍक्शन. इथे काय, इथे हा जो प्लस साईन आहे हा काय रिप्रेझेंट करतो की कोणतं साईन द्यायचंय आपल्याला, काय करायचंय कोणतं साईन द्यायचंय. फॉर एक्झाम्पल इथे 7 आहे, इथे 4 आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन. 7 पण प्लस आहे पण साईन द्यायची गरज नाही, 4 पण प्लस आहे साईन द्यायची गरज नाही. 7 4 जा 28. सो दोन्ही प्लस आहेत तर इथे पण आन्सरला काय येईल प्लस साईन आहे, पण प्लस साईन देण्याची गरज नाही. आता इथे काय बघा 2x मल्टिप्लाय बाय 2x. आता या प्रकारचं जर मल्टिप्लिकेशन असेल सो दॅट तुम्हाला काय करावं लागेल, इथे नंबरचं मल्टिप्लिकेशन पहिले करायचं. 2 2 जा किती 4. इथे x ची पॉवर बघा, पुढे आपल्याला हे घ्यायचंच आहे इंडायसेस. इथे x ची पॉवर काय 1, इथे पण x ची पॉवर काय 1 आणि इथे दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. असं असेल तर त्यांच्या इंडेक्सची काय करतो आपण बेरीज करतो, म्हणजे 1 + 1 काय होईल स्क्वेअर. सो इथे हा x आणि हा x यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येईल x चा स्क्वेअर. कळलं का सिंपल. आणखी एक घेऊया, इथे आहे 3x, इथे मल्टिप्लाय, इथे आहे 4y. आता तुम्ही म्हणाल सर या लाईक टर्म्स नाही आहेत, मग इथे सॉल्व्ह होईल का, होईल. इथे सॉल्व्ह होईल का, कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. जर या ठिकाणी हे असं राहिलं असतं 3x + 4y तर हे सॉल्व्ह होणार नाही, हे ऍज इट इज राहील. कारण इथे काय होतं
इथे काय आहे, सो दॅट आता इथे काय होईल, 3 4 जा 12, हा एक्स आणि हा वाय, एक्स मल्टिप्लाय बाय वाय. आता या तिघांमध्ये काहीच चिन्ह नाहीये, 12 मध्ये, एक्स मध्ये, वाय मध्ये, याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन. समजलं का हे? एव्हरीवन अंडरस्टूड? याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? नाहीये? जायचं पुढे. चला आता बघूया सेकंड रूल. सेकंड रूल काय सांगतो की इफ फर्स्ट नंबर इज निगेटिव्ह, सेकंड नंबर इज निगेटिव्ह, तरीही आन्सरला तुम्हाला काय द्यायचंय, प्लस साइन द्यायचं. फॉर एक्झाम्पल बघा, -3 मल्टिप्लाय बाय -2, सो 3 2 जा काय होईल इथे 6, आणि मायनस मायनस काय होईल प्लस. पण हेच जर ऍडिशन राहिलं असतं, -3 प्लस -2, इथे प्लस आहे, इथे लक्ष द्या, इथे काय म्हणजे इथे काय करायचंय तुम्हाला, ऍडिशन करायचंय. तो मायनस मायनस काय होतं, प्लस. सो 3 + 2 किती झाले 5, बट इथे आन्सरला काय करावं लागतं, मायनस साइन द्यावं लागतं. ते मल्टिप्लिकेशन मध्ये मात्र मायनस साइन द्यावं लागत नाही. आदित्य कळलं का? आदित्य कळलं तुला? मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन द्यावं लागत नाही. 3 2 जा 6 आणि मायनस मायनस काय होतं, प्लस. सिमिलरली आणखी एक एक्झाम्पल घ्या, -3x मल्टिप्लाय बाय -2x, काय होईल रे, 3 2 जा 6, मायनस मायनस प्लस, प्लस साइन द्यायची गरज नाही. इथे x ची पॉवर 1, इथे x ची पॉवर 1, 1 + 1 काय झाला, x ची पॉवर 2. आणखी एक एक्झाम्पल घेऊया, -4y मल्टिप्लाय बाय -3y². ठीक आहे, काय पहिले इथे बघा, चेक करा मल्टिप्लिकेशन. मग नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. 4 3 जा मायनस मायनस, इथे y ची पॉवर किती आहे, इथे y ची पॉवर किती आहे, 2 + 1 किती झाले, इथे काय लिहिणार, y ची पॉवर. समजलं का? येस ऑर नो? येस. ठीक आहे, चला आणखी पुढे जाऊया. आता बघूया थर्ड रूल. थर्ड रूल काय आपला, की इफ द फर्स्ट नंबर इज पॉझिटिव्ह, सेकंड नंबर इज निगेटिव्ह, देन आपल्याला आन्सरला काय द्यायचंय, मायनस साइन द्यायचं. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल इथे दिलाय 3 मल्टिप्लाय बाय -2, तो काय आन्सर येईल, 3 2 जा आणि हा मायनस साइन देऊन टाकायचा. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल घेऊया, किंवा इथे लिहूया 4 मल्टिप्लाय बाय -6, तो काय येईल, 6 4 जा 24 आणि हा मायनस साइन इथे देऊन टाक. आता तुम्ही विचार करत असाल, सर 3 2 जा 6 पर्यंत ठीक होतं, पण इथे 3 मोठी संख्या आहे ना, मग तिचं साइन जाईल की नाही प्लस. तर मल्टिप्लिकेशन मध्ये असं बघत नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये सिंपली मल्टिप्लाय करायचं, 3 2 जा 6, मग ती संख्या छोटी असो मोठी असो, तिला जर मायनस साइन असेल तर मायनस साइन देऊन टाकायचं. इथे बघा, मायनस मायनस काय झालं होतं, प्लस. इथे एक जरी मायनस आला तरी आन्सरला काय द्यायचंय, मायनस साइन देऊन टाकायचंय. पण हेच जर ऍडिशन असती, हेच जर काय असतं, ऍडिशन असतं, फॉर एक्झाम्पल 3 + -2 आणि दुसऱ्या याच्यामध्ये 4 + -6. आता 3 मधनं 2 गेले, किती उरला 1, मोठी संख्या 3, तिचं साइन प्लस, प्लस साइन देण्याची गरज नाही. आता इथे फर्स्ट नंबर तुमचा पॉझिटिव्ह आहे, सेकंड नंबर तुमचा निगेटिव्ह आहे, प्लस मायनस काय करतो आपण, मायनस म्हणजे सबट्रॅक्शन. 6 मधनं 4 गेले, किती उरले 2. आता इथे बघतो आपण, मोठी संख्या आहे 6, तिचं साइन आहे मायनस, आपण आन्सरला काय देतो, मायनस साइन देतो. का? कारण सर इथे काय होतं, इथे काय होतं सर, ऍडिशन होती. इथे काय होती, इथे काय मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये एवढा विचार करायचा नाही. 3 2 जा 6 आणि सरळ मायनस साइन ठेवून द्यायचं. समजलं का? फोर्थ रूल पण सेम आहे, मायनस प्लस मायनस, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला नंबर आहे -3 मल्टिप्लाय बाय 2, 3 2 जा काय आलं रे आन्सर 6, आणि इथे मायनस साइन आहे म्हणून इथे देऊन टाकलं मायनस. आणखी एक बघूया, -3x² मल्टिप्लाय बाय 2y², काय येईल आन्सर, चेक करा. नंबरचं मल्टिप्लिकेशन करा, 3 2 जा 6, हा मायनस साइन देऊन टाकला,
एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, इथं लिहिला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. का असं होईल? एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 नाही. असं होणार नाही संचेती. हे कधी झालं असतं? हे कधी झालं असतं बघा. बघा आता असं राहिलं असतं समजा -4 एक्सचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय -3 एक्सचा स्क्वेअर. असं जर राहिलं असतं तर काय केलं असतं आपण? 4 3 जा 12. हा मायनस आणि मायनस काय झाला? प्लस साईन द्यायची गरज. एक्सची पॉवर 2 एक्सची पॉवर 2. आता इथे दोघांकडे एक्स आहे की नाही? याची पॉवर 2 आहे, याची पण पॉवर 2 आहे. इकडे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इथे काय करणार? 2 + 2 4. इथे काय होईल? एक्स रेस टू. समजलं? पण जर इथे असं राहिलंय वाय रेस टू 2 किंवा वायचा स्क्वेअर, आता मात्र इथे एक्स आहे, इथे वाय आहे, यांची ऍडिशन होणार नाही. हे ऍज इट इज राहतील एक्स स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर ऍज इट इज राहतील. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके, याच्यामध्ये काही गडबड आहे? समजतंय? ओके, जाऊया सिम्पली क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. बघा सगळे क्वेश्चन्स एकदम इझी आहेत. आता इथे सॉल्व्ह करूया आपण. पहिला क्वेश्चन काय आहे? -5 मल्टिप्लाय बाय -7. सो 5 7 जा 35. मायनस मायनस प्लस प्लस साईन द्यायची गरज नाही. सिमिलरली इथे 9 6 जा 54. इथे मायनस साईन दिलाय, सरळ मायनस साईन देऊन टाक. इझी. 9 4 जा 36 आणि हा मायनस साईन आहे तर मायनस साईन देऊन टाका. तो छोटा आहे मोठा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये विचार करायचा नाही विहान. तो छोटा असो मोठा असो सरळ काय करायचं जयेश? साईन देऊन टाकायचा. तो छोटा आहे मोठा आहे हा विचार करायचा नाही. ओके. 8 7 जा 56 आणि हा मायनस साईन देऊन टाकला. 124 1 जा आणि हा मायनस मायनस प्लस साईन द्यायची गरज नाहीये. 12 7 जा 84. मायनस मायनस प्लस प्लस साईन द्यायची गरज नाही. 63 7 जा मल्टिप्लिकेशन करा आता. 63 7 जा 7 3 जा 21 कॅरी 2 7 6 जा 42 42 आणि 2 40 441 आणि मायनस मायनस प्लस प्लस साईन द्यायची गरज नाही. 15 7 जा 105. मोठी संख्या सॉरी मोठी छोटी नाही बघायचं, मायनस साईन सरळ देऊन टाकायचं. काय डिफिकल्ट आहे हे? आहे काय डिफिकल्ट? मॅथमॅटिक्स एकदम सोपं आहे. फक्त रूल्स आपल्याला प्रॉपरली जमले पाहिजे. हे रूल्स जर आपल्याला प्रॉपरली जमले तर एकदम हलवा आहे. ओके, फक्त हे आता डोक्यामध्ये फिट करा. याच्यामध्ये गडबड गोंधळ करायचा नाही. बघा गडबड गोंधळ कुठे होईल? -6 प्लस -7 आणि -6 मल्टिप्लाय बाय -7. याच्यामध्ये काय झालं तर तुमची गडबड होईल, अन्यथा कुठेच गडबड नाही होणार. काय करायचंय तुम्हाला? बघा इथे काय आहे ते चेक करा पहिले. इथे काय आहे? ऍडिशन. इथे काय आहे तुमचं? मल्टिप्लिकेशन. सो इथे ऍडिशन करा. मायनस मायनस काय करतो आपण? प्लस. बट आन्सरला काय देतो? मायनस साईन. 6 + 7 किती झाले? 13. किती झाले? बट आन्सरला काय साईन द्यायचं? मायनस साईन. इथे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करतो? मायनस मायनस प्लस करतो. ओके, प्लस करतो म्हणजे काय? आन्सरला प्लस साईन देतो. प्लस करतो म्हणजे काय करतो? आन्सरला प्लस साईन देतो. 6 7 जा 42. मायनस मायनस काय झाला? प्लस प्लस साईन देण्याची गरज नाही. समजलं का? एव्हरीवन गॉट इट? शंका काही कोणाला असेल तर विचारू. ओके, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशनचे रूल्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग आता पुढे डिव्हिजन बघायचंय आपल्याला. चला मग पटकन हे लिहून घ्या. हे रफ करा इथे फक्त. लिहा.
चला, द नेक्स्ट कन्सेप्ट इज डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. आपल्याला काय बघायचं आता? डिव्हिजन बघायचं. ओके, सिम्पली लहानपणी आपल्याला असं काहीतरी बघायला मिळायचं, 6 डिवायडेड बाय 2. मग आपण असं करायचो, हा 6 आतमध्ये लिहायचो, हा 2 बाहेर लिहायचो, बरोबर आहे. आणि मग आपण टेबल म्हणायचो 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा, मग असं लिहायचो 2 3 जा 6, 6 मधनं 6 गेले 0. याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो आपण? कोशंट. हा इथे जो मिळतो याला काय म्हणतात? हा जो इथे असतो याला काय म्हणतात? वरण भात. काय म्हणतात? आणि याला काय म्हणतात? डिवायझर म्हणजे ज्याने भाग देतो तो. कळलं? डिव्हिडंड म्हणजे काय? ज्याला भाग द्यायचा आहे तो. हा भाग आलाय तो, आणि हा रिमाइंडर म्हणजे जी बाकी राहिली ती शिल्लक. ओके, सो आपल्याला काय हे एवढं आता सध्या तर म्हणजे इथे नाहीये, तुम्हाला फक्त याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. 6 डिवायडेड बाय 2 हे आपण कसं लिहितो? हा 6, हा डिवायडेड बाय हा 2, आणि आता आपण मॉडर्न पद्धतीने डिव्हिजन करतो ती कशी? 2 1 जा 2, 2 3 जा 6. आन्सर काय आलं? 3/1. 3/1 म्हणजेच काय? 3. 3/1 म्हणजेच काय? 3. ओके, सो सिमिलरली इथे आपल्याला काय दिलंय? 5 डिवायडेड बाय 3. हे कसं लिहितो आपण? 5 डिवायडेड बाय, ही जर डिव्हिजन आपण बाजूला केलं, 5 डिवायडेड बाय 3, सो 3 1 जा 3, 5 मधनं 3 गेले किती उरले? 2. आता हे कसं लिहायचं असतं? हा 1 कम्प्लीट, 1 कम्प्लीट, 1 च्या नंतर काय उरलंय रे? 2 डिवायडेड बाय हा आपला 3. सो याला काय म्हणतात? हे जे फ्रॅक्शन आता आपल्याला मिळालं याला काय म्हणतात? इनकम्प्लीट फ्रॅक्शन, किंवा यालाच काय म्हणतात? मिक्स्ड फ्रॅक्शन. याला काय म्हणतात? फ्रॅक्शनचे पण 3 भाग आहेत जे आपण पुढे शिकणार आहोत. फ्रॅक्शनचे सुद्धा काय 3 पार्ट आहेत जे आपण पुढे शिकणार आहोत. प्रॉपर फ्रॅक्शन, सेकंड वन इज द इम्प्रॉपर फ्रॅक्शन, आणि तिसरं काय असतं ते? मिक्स्ड फ्रॅक्शन. प्रॉपर, इम्प्रॉपर, मिक्स्ड फ्रॅक्शन. ओके, मी तुम्हाला चित्र काढून दाखवेल जेणेकरून आपल्याला हे चित्र म्हणजे प्रॉपर, इम्प्रॉपर आणि मिक्स्ड काय असतं हे आपल्याला डिटेलमध्ये समजेल. ओके, हा सोपा कन्सेप्ट आहे. सोपा कन्सेप्ट आहे, मी एवढं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करून शिकवणार नाही. सिम्पली काय सांगतो, आपल्याकडे आहे 7 डिवायडेड बाय 2, आणि हा तुमचा न्यूमरेटर आहे. याला काय म्हणतात? न्यूमरेटर. याला काय म्हणतात? डिनॉमिनेटर. जर तुमचा डिनॉमिनेटर निगेटिव्ह असेल तर डिनॉमिनेटरला कधीच निगेटिव्ह ठेवायचं नाही. डिनॉमिनेटरला कधीच निगेटिव्ह ठेवायचं नाही. त्याला ऑलवेज काय ठेवायचं? पॉझिटिव्ह. मग सर हे प्लस साइन खाऊन टाकू का मी? असं लिहून टाकतो. सरांनी सांगितलंय की डिनॉमिनेटर निगेटिव्ह ठेवायचं नाही, मी पॉझिटिव्ह करून टाकतो. मग चालेल का? चालेल का? नाही. मग आन्सर रॉंग आहे. सो हे निगेटिव्ह साइन तुम्ही कोणाला शिफ्ट करा? न्यूमरेटरला शिफ्ट. चालेल. समजलं का? नाही कळलं? संचेती नाही कळलं तुला? एव्हरीवन, प्राची नाही कळलं? अरे सोपं आहे ना बैला. 7 डिवायडेड बाय -2 आहे ना, हा -2 काढून टाक याच्याकडनं, आणि तो कोणाला देऊन टाक? याला देऊन टाक. संपला. खालचा मायनस साइन काढून कोणाला द्यायचंय? वरच्याला देऊन टाकायचं. बरं ठीक आहे. नाही कळलं? आपण आणखी एक उदाहरण घेऊन बघूया. सेम एक्झाम्पल घेऊ. 7 डिवायडेड बाय -2. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय? 7 आहे, तो न्यूमरेटर आहे, आणि 2 काय आहे? डिनॉमिनेटर आहे, पण 2 काय आहे? निगेटिव्ह आहे. मी जर असं लिहिलं तर चालेल का? 7 1 जा डिवायडेड बाय -2 चालेल? चालेल का? का नाही चालणार प्राची? तू 7 लिहिला काय, मग तू असं का लिहिते टेबल? 7 1 जा 7 लिहिते ना? लिहिते की नाही? इथे इक्वल टू लिहिलाय. काय लिहिलाय? इक्वल टू लिहिलाय. मग इक्वल टू का लिहिला तू? याच्यासाठी लिहिलाय सर, तुला म्हणायचंय काय की सर हा 7 मल्टिप्लाय बाय 1 आणि हा 7 हे दोन्ही काय आहेत रे?
इक्वल आहेत हे तुला सांगायचंय. मग तू 7 लिहिला काय, त्याच्या बदल्यात 7 मल्टिप्लाय बाय 1 लिहिला, काय फरक पडतोय, समजतंय? हा मग सर 7 होता तरी चालला असतं, 7 मल्टिप्लाय बाय 1 पण आम्ही लिहिला असतं तरी पण चालला असतं. मग 7च्या जागेवर मी काय लिहिलं, 7 1 जा 7. मग आता मी हे व्यवस्थित लिहितो अजूनपर्यंत 7. हा सिमिलरली मी हा 2 पण असं लिहू शकतो ना, 2 1 जा 2, -2 1 जा -2 लिहू शकतो. आता मी तुकडे ताकडे करून टाकतो. काय करतो, तुकडे करतो. हा 7 लिहितो, हा मल्टिप्लाय बाय लिहितो, हा 1 लिहितो. मी आता या 1 ला हा मायनस साइन देतो, बरोबर बरोबर. राहिला कोण इकडे 2, हा 2 राहिला, याचा मायनस साइन या 1 ला दिला, इथे अगेन काय लिहितो 1. चालेल का? तुम्ही असं लिहिलं काय 7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 हा 1 1000 टाइम्स लिहिला तर चालेल का? किती पण टाइम्स लिहा, काय होईल, 7 1 जा, हा 7 1 जा, हा 7 आणि हा 7 1 जा, हा 7 आणि हा 7 1 जा, हा 7 आणि हा 7 1 जा, 7 आणि 7 1 जा, 7च आन्सर येणार आहे ना. मग हा एक एकदा लिहा काय 100 वेळेस लिहा काय, काय फरक पडतोय, समजतंय का? मी एक्सप्लेनेशन देतोय की मायनस साइन वरती कसा गेला. ओके. आता 1 डिवायडेड बाय 1 करा, काय आन्सर येणार आहे, 1 1 जा 1च आन्सर येणार आहे, करेक्ट. मग इथे मी लिहितो 7 मल्टिप्लाय बाय 1 1 जा, सॉरी 1 डिवायडेड बाय 1 1 आणि हा मायनस साइन, बरोबर. मल्टिप्लाय बाय हा 1/2. आता 7 1 जा काय होईल रे, हे सॉल्व्ह करा, 7 1 जा, हा मायनस साइन इथे देऊन टाकला, मल्टिप्लाय बाय 1/2, 7 1 जा -7 1 जा डिवायडेड बाय काय, आलं का? एवढा खेळ कशाला करायचा, जर खाली मायनस साइन असेल तर ते वरती देऊन टाका, सोपं, समजलं का? जर खाली मायनस साइन असेल तर तो काय करायचा, सिम्पली वर देऊन टाकायचा. सो इकडे बघा, आणि ते दोन्ही तरीही इक्वल असतील, त्याच्यात काहीही चेंज होणार नाही. एव्हरीवन समजलं का? हे काही समजून घेण्याची गरज नाही, सिम्पली सांगतो. जर तुम्हाला असं असेल 11/-4 तर तुम्ही काय लिहा, -11/4 लिहा, दॅट्स इट. हे मला सांगायचं, कळलं का? जर तुमच्याकडे असं असेल 15/-12 तर तुम्ही काय लिहा, -15/12. सांगायचं काय तात्पर्य, की हा जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर शुड बी पॉझिटिव्ह. डिनॉमिनेटर काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. काय असला पाहिजे, धैर्य, आदित्य, विहान, पॉझिटिव्ह असला पाहिजे. जर निगेटिव्ह ठेवला तर झालं, तुमचे दात तुटले समजायचे. हा, आन्सर रॉंग येणार, मार्क गेले तुमचे पाण्यामध्ये. चला, डिवाइड एनी निगेटिव्ह इंटिजर बाय एनी निगेटिव्ह इंटिजर, काय होईल रे, मायनस मायनस बिकम प्लस. फॉर एक्झाम्पल बघा, -15 डिवायडेड बाय -12 आताच घेतलं आपण. सो काय होतं, मी बऱ्याचदा सॉल्व्ह करताना असं सॉल्व्ह केलंय, मायनस मायनस कॅन्सल, काय राहिलं 15/12, यस ऑर नो. सिमिलरली -p/-q काय येईल आन्सर, मायनस मायनस कॅन्सल, काय राहिलं p/q. लांबा लेखा दिला यांनी, एवढं सॉल्व्ह करून दिलंय तुम्हाला, एवढं सॉल्व्ह करायची काही गरज नाही. -25/-4 काय होईल रे, मायनस मायनस कॅन्सल, काय आला आन्सर 25/4. हे बेसिक आहे, तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स, ऑलरेडी शिकलेला आहात, फक्त थोडस तुम्ही विसरून गेलेले होते, त्याचं मी तुम्हाला काय केली, आठवण करून दिली. कळलं, येस ऑर नो. प्रांजल कळलं तुला, रोशनी, अश्विनी, आर्या, समजे की नाही समजे, ओके. जायचं पुढे, इथपर्यंत कोणाला कळलं नसेल तर विचारून घ्या, की सर हे कळलेलं नाहीये, ऍडिशनचे रूल्स कळले,
सबट्रॅक्शनचे रूल्स कळले, मल्टिप्लिकेशनचे रूल्स कळले, आणि हे काही डिव्हिजनचे रूल्स होते की डिनॉमिनेटरला जर मायनस असेल तर तो न्यूमरेटरला द्या, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मायनस साइन असेल तर मायनस मायनस बिकम प्लस, मायनस मायनस प्लस होतं. म्हणजेच आपण सोप्या भाषेत काय करतो, मायनस मायनस कॅन्सल. ऍक्च्युली मायनस मायनस कॅन्सल होत नाही, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. ते आपण समजायला म्हणून आपण काय करतो, मायनस मायनस इल्ला. संपला. कळलं का तात्या? अंडरस्टूड डोनाल्ड तात्या? इकडे लक्ष द्या. ओके, सो हे डिव्हिजन्स दिलेले आहेत तुम्हाला लहानपणीचे. बघा पहिलं डिव्हिजन काय, -96 डिवायडेड बाय, सो आपण कसं करतो, -96 अपॉन 16. सो 16चा टेबल तर आपल्याला पाठ झालाय आता. 16 बरोबर, 16 1 जा 16, 16 6 जा, काय आन्सर आलं रे, हा मायनस खायचा सोडायचा विसरायचा नाही. हा मायनस, हा 6, हा डिवायडेड बाय हा 1, आणि -6 अपॉन 1 चा आन्सर काय येतं, -6. ओके. सेकंड क्वेश्चन काय बघा, सॉरी 98 डिवायडेड बाय -28. तो इथं लिहिला 98 डिवायडेड बाय हा -28. आत्ताच सांगितल्याप्रमाणे मायनस साइन आपण डिनॉमिनेटरला ठेवतो का, कोणाला पाठवायचा तो, -98 अपॉन 28. आता याला 2 2 ने भाग देत बसा, 3 3 ने भाग द्या, 4 4 ने भाग द्या, 5 5 ने भाग द्या. येस ऑर नो, ज्याने भाग जातो. सिम्पली तुम्हाला काय दिसतंय, इथे आहे 8, इथे आहे 8, म्हणजे कशाने भाग जाईल रे, 2 ने जाईल. 8 ने नाही जाणार, हा 2 ने जाईल. नाही तर द्या 8 ने भाग देत बसा, मग झालं तुमचं कल्याण. ते टेस्ट पण शिकवणार आहे मी तुम्हाला, डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा शिकवणार आहे. आपलं चालू आहे ना, हॅलो, हा चालू आहे, चालू. नाही तर आवाजच नाही यायचा, आणि आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, चला मग 98 ला 2 ने भाग द्या, 98 डिवायडेड बाय 2. आता इथे भागाकार पण शिकून घ्या तुम्ही. ज्यांना भागाकार येत नाही, सर आम्हाला भागाकार येत नाही, डिव्हिजन येत नाही आम्हाला, त्यांनी डिव्हिजन पण बघून घ्या. आता 2 चा टेबल सगळ्यात पहिले आपल्याला कोणाला भाग द्यायचा आहे, 9 ला. तो 2 चा टेबल कुठपर्यंत म्हणायचा, 9 येऊस तोपर्यंत म्हणायचा. पण सर 2 च्या टेबल मध्ये तर 9 येत नाही, मग काय करणार, 2 4 जा 8. ओके, आता असं म्हणू नका सर, तुम्ही असं पण म्हणा, 2 1 जा 2, 2 2 जा 4. नाउ यू आर ग्रोन अप. You are quite sufficiently brilliant or intelligent to understand this. So तुम्हाला समजून घ्यायचंय, 2 4 जा काय 8, 9 मधनं 8 गेले, किती उरले, 1 वरून घेतला, 2 9 जा 18. सो 9 किती आला आन्सर, 0. म्हणजे 2 ने भाग दिला तर आन्सर काय आला आपलं, काय आला आन्सर, 49. आणि इथे आता 2 ने भाग द्या, सिंपल आहे, हे सोपं आहे म्हणून आपण इझिली भाग देऊ शकतो. इथे पहिले 2 ला भाग द्या, 2 1 जा 8 ला भाग द्या, 2 4 जा, आता 14 आणि 49 ला कशाने भाग जातो, 7 ने. हे दोघं कोणाच्या टेबल मध्ये येतात, मग 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 7 जा 49. आता फायनली कशानेच भाग जात नाही. तो काय काय राहिलं ते लिहा, मायनस साइन विसरायचं नाही. 7 डिवायडेड बाय हा 2. ओके, सो याचं फायनल आन्सर काय आलं, -7 अपॉन 2. ठीक आहे, दीज आर द लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स यू हॅव टू सॉल्व्ह, आणि तुम्ही ते होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे. ज्याचा टेबल, सर आता आम्हाला हे बघा, हा 3rd 4th वाला क्वेश्चन बघा, काय दिले, 38 डिवायडेड बाय -57. सो हे कसं लिहिणार, 38 डिवायडेड बाय हा 57, आणि इथलं मायनस साइन आपण कुठे देऊन टाकलं, वरती. आता जर तो कोणाच्या टेबलमध्ये येत असेल तर तो तुम्ही डिवाइड करत बसा. जनरली तो कोणाच्या टेबलमध्ये येतो, 19च्या टेबलमध्ये येतो. 19 1 जा 19, 19 2 जा 38, 19 3 जा, तो काय आन्सर आलं, -2 अपॉन 3. बघा जे कॉम्प्लिकेटेड दिसतात ना नंबर, उदाहरणार्थ बघा, मी एक नंबर सांगतो तुम्हाला, 39 57 67 81. हे जे कॉम्प्लिकेटेड वाले दिसणारे नंबर्स आहेत ना, हे नंबर जनरली कॉम्प्लिकेटेड नंबरच्याच टेबलमध्ये येतात. उदाहरणार्थ 13चा टेबल,
17चा टेबल, 19चा टेबल, या 3 टेबलच्या आसपास हे नंबर फिरतात. कळलं का? बघा, जे नंबर असं वाटत नाही, आपल्या लक्षातच येत नाही की अरे यांना कशाने भाग जातो, यांना कशाने भाग जातो, हे कशाने डिव्हिजिबल आहेत, हे कशाने डिव्हिजिबल आहेत, तर चेक करायचं की तिथे कोणाचा टेबल असला पाहिजे. त्या ठिकाणी 13चा असला पाहिजे, एक तर 17चा असला पाहिजे, नाहीतर 19चा टेबल तरी असला पाहिजे. या नंबर्सने त्यांना भाग जातो. हा, ज्यावेळेस असं बघता क्षणी लक्षात येत नाही, आता जसं इथे तुमच्या लक्षात आलं 2 ने भाग जातो, इथे लक्षात आलं 49 आणि 14, अरे 7च्या टेबलमध्ये. पण ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात येत नाही त्यावेळेस लक्षात घ्यायचं की इथे एक तर 13 तरी असेल, 17 तरी असेल, 19 तरी असेल. समजलं का? बाकीचे क्वेश्चन्स करता येतील सॉल्व्ह. बघा, आता हे 51 आणि 68 कोणाच्या टेबलमध्ये? 17च्या टेबलमध्ये. बरोबर, कोणाच्या टेबलमध्ये? मग ते कॉम्प्लिकेटेड वाटतं, अरे 51 कोणाच्या टेबलमध्ये असेल? 51. हा, आता एक डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर माहिती असती तुम्हाला तर कदाचित हे पण लक्षात आलं असतं. बघा, 51 ला मी स्प्लिट करतो 5 आणि 1 मध्ये, सो 5 प्लस 1 किती झाले रे? 6 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 3च्या. म्हणून या पूर्ण नंबरला 3 ने भाग जातो. पुढे बघायचंय ते डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण पुढे बघूया. आता इथेच नको खिचडी करायला. समजली ही खिचडी? आपलं हे उदाहरण समजले? व्यान कळलं का बेटा? हा, घाबरायचं नाही, लाजायचं नाही, शिकायला लाजायचं नाही. इच अँड एव्हरी क्वेश्चन मला विचारायचा, सर हे नाही समजलं, प्लीज एक्सप्लेन. ओके, वाह्यातपणा नाही करायचा. वाह्यातपणा म्हणजे काय की आता ह्याच्यामध्ये काही लॉजिक नसायला पाहिजे असे पण प्रश्न विचारायचे, त्याला म्हणतात वाह्यातपणा. ओके, जनरली आता आपण मला समजून जातं की कोण वाह्यातपणा करताय, कोण मुद्दामून काहीतरी. समजलं तरी, गेल्या वर्षी असा एक जण होता, समजलं तरी तो म्हणायचा सर नाही समजलं, परत एकदा सांगा. हा, म्हणजे असं नाही करायचं मग, कारण इट इज काय म्हणता येईल आपल्याला त्याला, वेस्ट ऑफ टाइम आहे आपला हा. जर पुन्हा एकदा एक्सप्लेन केलं तर वेस्ट ऑफ टाइम नाही ऍक्च्युली तो, बट तरीही तो वेस्ट ऑफ टाइमच आहे, कारण आपल्याला एवढा मोठा सिलेबस संपवायचा आहे का नाही. तर तो पण स्पीड आपल्याला असला पाहिजे. जर आपण कासवाच्या गतीने गेलो मग संपणारच नाही आपला सिलेबस. ओके, सो फ्रॅक्शन अगेन मी त्या दिवशी नाही, आजच सांगितलं, आताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की फ्रॅक्शन जे आहे हे किती भागामध्ये डिवायडेड आहे? टोटल 3 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. किती पार्ट्स मध्ये? पहिला आहे दॅट इज नथिंग बट द प्रॉपर फ्रॅक्शन. पहिला टाईप काय? बघा, तुम्हाला इतक्या छान पद्धतीने हे लक्षात राहील की तुम्ही म्हणाल सर एकदम एक नंबर लक्षात राहिला. दुसरा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि शेवटचा आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. आता मिक्स फ्रॅक्शन तर तुम्हाला कळलंय. मिक्स्ड फ्रॅक्शन काय? याच्यामध्ये एक कंप्लीट नंबर आहे आणि एक इनकम्प्लीट नंबर आहे. ठीक आहे, आता प्रॉपर आणि इम्प्रॉपरचं उदाहरण बघूया. आपल्याकडे दोन एकदम असे क्लोज फ्रेंड आहेत. एक आहे आपला धैर्य आणि दुसरा आहे आदित्य. एकदम जीवलग, एका बेंचवर बसतात वगैरे, पण त्यांच्यामध्ये एका गोष्टीमध्ये साम्यता नाहीये. साम्यता मीन्स सिमिलॅरिटी नाहीये. काय सिमिलॅरिटी नाहीये? व्हेरी गुड, त्यानेच उत्तर दिलं. एक गोलू पोलू आहे आणि एक सुका बोंबील आहे. ओके, तेच उदाहरण आपण घेऊया. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये हा आपला गोलू पोलू वाला धैर्य, हे डोळे त्याचे, हे पाय, त्याच्याकडे एक दिला पाठ, बरोबर, आणि त्याच्यावर आपल्या आदित्यला उभं केला. सो इझिली तुम्हाला माहिती आहे की धैर्य इज स्ट्रॉंगेस्ट वन इन अवर क्लास आणि तो त्याला लिफ्ट करेल इझिली. येस ऑर नो? उचलू शकेल. सो या प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणणार? प्रॉपर फ्रॅक्शन. काय म्हणणार? म्हणजे तुमचा जो डिनॉमिनेटर आहे हा ग्रेटर आहे, मोठा आहे, आणि त्याच्यापेक्षा तुमचा न्यूमरेटर काय? छोटा आहे. या फ्रॅक्शनला काय म्हणतो आपण? आता उलट करा, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आदित्यला खाली घ्या आणि आदित्यचा काय होईल रे?
पापड काय होईल? या प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणणार? इम्प्रॉपर फ्रॅक्शन, ज्याच्यामध्ये तुमचा न्यूमरेटर मोठा आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे? डिनॉमिनेटर छोटूस आहे आणि न्यूमरेटर काय मोठा आहे. या प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. पाठ करायची गरज आहे. मग आता काय लक्षात ठेवायची गरज आहे प्रॉपर आणि इम्प्रॉपर मध्ये? बघा, प्रॉपर म्हणजे प्रॉपर म्हणजे धैर्य मोठा आहे, त्याने छोट्या माणसाला घेतलंय, सो ही प्रॉपर थिंग आहे. इम्प्रॉपर काय होईल की धैर्य वर आहे आणि आदित्यने त्याला डोक्यावर घेतलंय, सो हे थोडंसं इम्प्रॉपर वाटतंय. ओके, मग लक्षात ठेवा की प्रॉपर मध्ये न्यूमरेटर मोठा आहे, न्यूमरेटर छोटा आहे आणि डिनॉमिनेटर मोठा आहे. इम्प्रॉपर मध्ये काय? न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर छोटा आहे. मिक्स्ड मध्ये काय? एक तुमचा कंप्लीट नंबर आहे, बरोबर, आणि दुसरा काय आहे? इनकम्प्लीट नंबर आहे. कंप्लीट अँड इनकम्प्लीट नंबर. याला असं पण वाचतात 1 कंप्लीट 1/3. याला असं वाचतात 1 कंप्लीट 1/3. मग याला कसं वाचणार? 5/7. करेक्ट. सोपं आहे काय अवघड आहे? बघा, मॅथ्स किती सोपं आहे ना, आहे की नाही सोपं? मग इझी आहे का? काय डिफिकल्ट आहे? आता खरी मजा आहे. मग अब मजा आएगा. आता काय येईल? मजा येईल. मग आता हे मला सांगा, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, आपल्याला काय करायचंय? कन्वर्ट करायचंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन. थोड्या वेळासाठी या इम्प्रॉपर कडे दुर्लक्ष करा, याच्याकडे बघू नका. आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. काय? फर्स्ट क्वेश्चन 7 कंप्लीट 2/7 हे कसं सॉल्व्ह करायचं? एनीवन गेस? कोणाला येतंय मला सांगा. तोपर्यंत मी कमेंट वाचतो मुलांच्या. कोणाला काय क्युरी आहे का? प्रॉब्लेम आहे का? हा, 7 + 5. व्हेरी गुड. काय करायचं रे? आणि इकडे काय करायचं? डिव्हिजन. रॉंग. काय करायचं? या दोघांचं काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन. 7 × 5. या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लाय. आणि हा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा? ऍड करायचा. +2 आणि हा तुमचा डिनॉमिनेटर ऍज इट इज. तो 7 5 चा काय झालं? 35 +2 डिवायडेड बाय 35 + 2 किती झालं? 37 डिवायडेड बाय 5. पण ही सर 7th स्टँडर्डची पद्धत. ही कोणत्या स्टँडर्डची पद्धत आहे? आता आपण लहान राहिलो का असं करत बसायला? असं करत बसलो तर पेपर आपला याच्यातच संपेल. आपला पेपर काय होईल? काय होईल? यामध्येच संपून जाईल. सो दॅट आपल्याला काय करायचंय? आपल्याला हे डिरेक्टली सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करणार? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 7 5 जा ओके. मग सिम्पली या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 7 5 जा 35 आणि 2 37/5. 5 6 जा 30 + 1 31/6. 4 4 जा 16 आणि 3 19/4. ओके, मागच्या मुलांनी उत्तर द्या. 9 2 जा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 9 2 जा 18 + 5. 18 नंतर काउंट करा हवं तर असं 19 20 21 22 23. लाज वाटायची नाही. डिवायडेड बाय हे तुम्ही सॉल्व्ह करा. मग आता बघा, आपण त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन केलंय का? इम्प्रॉपर म्हणजे मोठा वर छोटा खाली, मोठा वर छोटा खाली, मोठा वर छोटा खाली आहे का? येस, केलं आपण कन्वर्ट. केलं कन्वर्ट. एव्हरीवन जमेल सगळ्यांना हे? काही एक्झाम्पल्स मी इथे ऑलरेडी देऊन ठेवतो. 6 वाला काय? 8 9 आणि 10 11 12 आणि 13 करा सॉल्व. हा, आता नाही, थोड्या वेळाने. आता इथे बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय. आता काय दिलेलं होतं आपल्याला? आपल्याला काय दिलं होतं रे? मिक्स्ड फ्रॅक्शन दिलं होतं. काय दिलं होतं आपल्याला?
आणि आपण त्याचं कन्व्हर्जन कशात केलं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. आता उलट केले त्यांनी. आता काय दिलंय तुम्हाला, आता काय दिलंय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलंय आणि काय म्हणतायत ते कशामध्ये कन्वर्ट करा, मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. हे तर लय सोपं आहे, आत्ताच आपण शिकलो होतो. हा 30, हा डिवायडेड बाय हा 7, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28. 30 मधनं 28 गेले, 28 नंतर काउंट करा, 28 नंतर 29, 30, किती उरले रे, 2. आता लिहा, हा 4 कंप्लीट, 4 नंतर काय येईल, 2 डिवायडेड बाय 7. झालं का कन्वर्जन, हे पण करा, 7 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 7 मधनं 4 गेले 3, कसं लिहिणार हे, 1 कंप्लीट 3 अपॉन 4, काय अवघड आहे, हे पण करा, 15 डिवायडेड बाय, बघा 15 डिवायडेड बाय 12, 12 1 जा 15 मधनं 12 गेले 3, कसं लिहिणार, 1 कंप्लीट 3 अपॉन 12, काय 5, काय 5 बोललं ना कोणीतरी, 5 नाही, 15 लिहिला, इथे 12 लिहिला, बरोबर आहे. 1 कंप्लीट 3 अपॉन 12, इथे भाग जातोय का 3 आणि 12 ला, नाही जाते, अरे जातो ना, 3 1 जा 3, 3 4 जा, तो काय आला आन्सर, 1 कंप्लीट 1 अपॉन. ठीक आहे, पुढचे 3 तुम्ही प्रॅक्टिसला सॉल्व्ह करा. समजतंय एव्हरीवन, कोणाला हे कळलं नाही, प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन, सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल. चला मग करा सॉल्व्ह. ओके चला नेक्स्ट आहे, हे मिक्स्ड फ्रॅक्शन आपल्याला सॉल्व्ह करायचे. इथे काय रे, सम आहे म्हणजे काय करायचंय, ऍडिशन करायचं. काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहा, 5 कंप्लीट 1 अपॉन 2 प्लस 2 कंप्लीट 3 अपॉन 4. ओके, एवढं तर सॉल्व्ह करता येईल आपल्याला. आताच आपण सॉल्व्ह केलं होतं, काय सॉल्व्ह केलं होतं रे आपण, हे मिक्स फ्रॅक्शन आहे त्याचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये केलं होतं. करा मग, 5 2 जा 10, 10 प्लस 1 11 अपॉन 2, बरोबर, 11 अपॉन 2. हा प्लस साइन आहे, द्या प्लस साइन. 2 4 जा किंवा 4 2 जा 9 10 11, इथे काय येईल, 11 अपॉन 4. आता या प्रकारचं क्वेश्चन सॉल्व्ह करताना, ऍडिशन करताना, फर्स्ट ऑफ ऑल चेक करा यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का नाही आहेत. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करतो, पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. सो चेक करा, इथे बघा 4 आहे, इथे 2 आहे, मग इथे 4 करता येईल का मला, येईल. कसं करता येईल, 2 2 जा 4, याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून याला सुद्धा मल्टिप्लाय करा 2 ने. आता तुमचे डिनॉमिनेटर सेम झाले का, येस. काय केलं बघा, परत एकदा सांगतो मी तुम्हाला, परत एकदा चेक करा. इथे डिनॉमिनेटर होता 4, 2च्या टेबलमध्ये 4 येतो, पण तो कसा येतो, 2 2 जा 4, इथे डिनॉमिनेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून इथे पण 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय झालं रे, हा 2 2 विल गेट कॅन्सल. आपल्या इक्वेशन मध्ये काही फरक पडला का नाही. ओके, आपण 2 2 ने मल्टिप्लाय केलं. 11 2 जा 22, 2 2 जा 4, हा प्लस हा 11 अपॉन. आता तुमचं सेम झालं, डिनॉमिनेटर सेम झाले. जेव्हा डिनॉमिनेटर सेम होतात तेव्हा आपण एक कॉमन काय घेतो, 4. या 2 4 साठी काय घेतो, एक 4 घेतो आणि हे जे वरचे 2 नंबर आहेत यांची काय करायची, ऍडिशन. 22 इथे प्लस होता म्हणून प्लस आणि हा 11. सो काय होईल इथे, 2 प्लस 1 किंवा 11, 22 प्लस 11 काय झालं, 33 डिवायडेड बाय 4. सो याचं आन्सर काय आलं तुमचं, हे. समजलं का एव्हरीवन, काही शंका याच्यामध्ये. या पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं होतं. आणखी एक क्वेश्चन दिलाय बघा, 3 कंप्लीट 2 अपॉन 5 मायनस 2 कंप्लीट
1/7 सॉल्व करा. 5 3 जा 15 प्लस 2 17/5 इथे घ्या मायनस 7 2 जा 14 आणि 1 15/7. आता बघा 5 च्या टेबल मध्ये ना 7 येतो ना 7 च्या टेबल मध्ये 5 येतो. अशा वेळेस आता काय करावं लागेल आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करावं लागेल? मग करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 17 7 जा नाही येत सर आम्हाला टेबल, पार्ट नाहीत आमचे. मग असं करा 17 मल्टिप्लाय बाय 7 7 7 जा कॅरी 4 7 1 जा 7 7 आणि 4 7 आणि 4 11. मग किती झाले? या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती झालं? 1 1 9. इथे काय साइन आहे? इथे दिया मायनस. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 15 5 जा 75 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 7 जा 35. ओके, हे सॉल्व करा. यू विल गेट द आन्सर 119 मायनस 75. 9 मधनं 5 गेले, किती उरले? आता इथे राहिला 11. या 11 मधनं 7 गेले, किती उरले? मग काय आन्सर आलं? 44. हे सबट्रॅक्शन केल्यावर 44 डिवायडेड बाय हा 35. आता याला फर्दरली कशाने भाग जातोय का? नाही, कशानेच जात नाही या दोघांना. म्हणजे या 44 ला 11 ने जातो, याला 7 ने जातो, असं देऊन चालेल का? दोघांना पण एकाच नंबरने भाग गेला पाहिजे. दोघांना म्हणजे दोन्हीही नंबर एकाच टेबलमध्ये आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल बघा, इथे आहे 18 आणि इथे आहे 27. मग 18 पण 9 च्या टेबलमध्ये येतो, 27 पण 9 च्या टेबलमध्ये येतो. सो बघा 9 2 जा 18 9 3 जा 27. म्हणून आन्सर काय आला तुमचं? समजलं का? हा, पण हे सेम असलं पाहिजे होतं. इथे सेम नाहीये, दोन्ही नंबर्स एकाच टेबलमध्ये येत नाही, सो याला आता भाग जाणार नाही. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता हे काही ऍडिशनचे एक्झाम्पल्स आहेत, हे काही सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. चला मी परत एक एक सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. हा पहिला क्वेश्चन घेऊया आपण. फर्स्ट क्वेश्चन काय? 6 कंप्लीट 1/3 प्लस 2 कंप्लीट 1/3. चला, हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, यांचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करा. फर्स्ट ऑफ ऑल 3 6 जा 18 18 प्लस 1 19/3. व्हेरी गुड, धैर्य. 2 3 जा 6 6 प्लस 1 7/3. आता बघा यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, सेम करायची गरज आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे? नाही सर, काहीच गरज नाही. मी इथे डिवायडेड बाय घेतो. या 2 3 साठी एक 3 लिहितो. वरती काय राहिलं? 19 प्लस 7 किती झाले? 26 डिवायडेड बाय 3. 3 ने 26 ला भाग जात नाही. दिस इज युअर फायनल. समजलं प्रिन्स? तुला मदन? पार्थ लिमये. चला नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी, हा वाला घेऊ. चला इथला मी फर्स्ट वाला क्वेश्चन घेतो. 3 कंप्लीट 1/3 मायनस 1 कंप्लीट 1/4. चला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पहिले. 3 3 जा 9 प्लस 1 10/3. व्हेरी गुड, धैर्य. 4 1 जा 4 प्लस 1 5/. यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का आता? मग ते काय करावे लागतील? व्हेरी गुड, मग करा. 10 4 जा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 40. हा मायनस आहे, इथं लिहिला मायनस. 5 3 जा 15 डिवायडेड बाय 4 3 जा 12. 40 मधनं 15 गेले, किती उरले? अपॉन हा 25, हा अपॉन आणि हा 12. आता इथून 12 ला आणि 25 ला एकाच टेबल मध्ये भाग जात नाही, सो हे सॉल्व्ह करता येणार नाही. समजलं सगळ्यांना? याच्यात काही शंका आहे? मग पुढचे मग हे सॉल्व्ह करता यायला पाहिजेत तुम्हाला आता. ओके, चला मग सॉल्व्ह करून दाखवा मला. ओके, समजलं मग तुम्हाला? ठीक आहे, मग आजच्यासाठी आपण इथे थांबूया. घरी जायचंय, सेम लेक्चर 2दा बघायचंय, 2दा रिवाइज करायचंय. किती टाइम्स? 2 टाइम्स. ओके, सो मी लेक्चर ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.
इथे तुम्ही 50 जण आहेत, ऍटलीस्ट 50 लाईक तर करा, आहे का नाही? ओके, चला, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.